वारी ही केवळ आळंदी ते पंढरपूर नाहीये, ही तुमची जन्म मरणापासून मोक्षापर्यंत केलेली पायवाट आहे. आळंदी हा जर जन्म असेल तर पंढरपूर हे मोक्षस्थान आहे. तर तुम्हाला त्या मोक्षाची पायवाट सहज ज्याने केली ती आहे वारी, आणि त्याच्यासाठी सगळ्या संतांनी आपले जीवन व्यतीत केलेलं आहे. वारी म्हणजे नेमकं नक्की काय? एवढे असंख्य भावी जेव्हा आपलं घरदार सोडून अत्यंत प्रेमाने, अत्यंत भावनेने, म्हणजे मला नेहमी असं जाणवतं की त्याच्या येण्याने सुद्धा पावसाच्या सरी झरझर यावं लागतं. आता मागच्या महिन्यापर्यंत जेव्हा अगदी वाळवंटासारखं वाटायला लागलं होतं की आता पाऊस कधी येणार, तेव्हा तिथं आळंदीमध्ये नुसता तो पखवाज घुमला, मृदंग नाचला आणि टाळ पडायला लागल्यानंतर त्यांच्या प्रत्येक पावलागणिक भगवंतानी सरीवर सरी टाकले. वारी म्हणजे ते आहे की ते भगवंताशी जोडलेलं नातं आहे. वारी हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडवणारा बदलाची शिकवण. वारी म्हणजे पाणी, आयुष्य हे प्रवाही असतं. म्हणजे वारीसारखं प्रवाही म्हणजे उच्च नीचतेचा भेद सोडून समानतेने जर जायला लागलं तर त्या वारीचा अर्थ कळणार नाही का? आणि या आयुष्याचं हे आयुष्य पण एक वारीच आहे. आपण आतापर्यंत ऐकत आलो की माणसाचा जन्म हा 84 लक्ष योनी फिरल्यानंतर होतो. प्रत्येक योनी एक वारी नाही का? प्रत्येक योनी ही जर वारी म्हणली तर विचार, विवेक, बुद्धी, तुमचं मन हे जेव्हा तुम्हाला जाणवायची शक्ती दिली जाते तो माणूस. आणि ह्या माणसाला आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी अनुभवत आलो त्या सोडून देऊन जगण्याच्या पद्धतीची दिलेली संधी म्हणजे वारी. आणि ही जन्म मरणाची वारी जर तुम्हाला मी कोण आहे, मी का इथं आलोय हे जर कळायला लागलं तर त्यात वारीची सफलता आहे. विठ्ठलाकडे मात्र लाखो लोक आमंत्रणाशिवाय जातात. आईकडे जायचं असेल तर आईचं आमंत्रण लागतं का तुम्हाला? मला आईकडे जायचंय एवढंच, विषय संपला तिथे. भावना हीच असते प्रत्येक वारकऱ्याची, कारण विठ्ठल आपले दोन्ही हात लांबून तो विराट स्वरूपामध्ये तुम्हाला कवेत घेण्यासाठी बोलवत असतो. आणि जेव्हा आई बोलवते तेव्हा लेकरू कसं धावत सुटतं तसं त्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत धावून जाणारे वारकरी आहेत. आई कुठं तुम्हाला तमा, त्यांच्या देहा मनाची तमा नसते, फक्त मला विठ्ठलाकडे जायचं एवढाच उत्कट भाव असतो. मग त्याला पाऊस अडवत नाही, त्याला ऊन अडवत नाही, त्याला खाचकळगे अडवत नाही, त्याला काटे कुठे टोचत नाही. पायाच्या पार छिंद्या उदे तू बघितलं असेल अनेक वेळा, अनेक वारकऱ्यांच्या पायाचे तुकडे तुकडे पडल्याच्या रेषा रेषा पडलेल्या असतात. तो त्याच्या त्रासावर होणाऱ्या वेदनेवर मात करून फक्त डोळ्यामध्ये त्या विठ्ठलाची आग धरून जात असतो. त्याला म्हणायचं आमंत्रणाशिवाय बोलवणं. अनेक ठिकाणी आपण जातो, म्हणजे गणपती असेल, देवी असेल, शंकर असेल, हे सगळे नवसाला पावणारे गणपती आहेत. विठ्ठलाला नवस कोणी करत नाही. का पण तो नवसाचा देव नाहीच आहे, तो ऑलरेडी भक्तांना पावलेला देव आहे. भक्तांनी मागायचंच नाहीये काही, कारण त्याला भक्ताची एवढी काळजी असते म्हणून तो जनाबाईच्याकडे दळण करतो, त्या आवडीच्या ह्याच्यातले काटे काढतो. तो असा आहे ना, त्याला सिंहासन आहे, त्याला कुठल्या प्रकारची अशी अभिनिवेश आहे, म्हणजे एवढा मोठा ह्याच्यावर बसलेला आहे, सोन्याने लगडलेला नाही, अगदी विटेवर तो साध्या विटेवर उभा आहे. म्हणजे आपण अगदी वर्तमानामध्ये अगदी जी शुल्लक गोष्ट आहे तीही सहज त्यांनी अंगीकारली आहे. आणि जिथे सहजता आहे, सहजता म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा मागणंच नाही, तू जसा आहेस तसा आहे आणि तू जसा आहेस तसाच मी आहे. वारकरी संप्रदाय जेव्हा आपण म्हणतो तर याची सुरुवात कशी झाली? ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम यांनी नेमकं महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला काय नेमकं दिलं? आता आपल्या समोर विठ्ठल माऊली प्रकट झाले आणि ते म्हटले तुम्हाला की माझ्याकडे एक काहीतरी मागू शकतो, तर काय मागाल आणि का? Got something to say, a story to share. Yeah, what are you saying? नमस्कार घाटपंडे सर. नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही वेळ दिल्याबद्दल, मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. का? कारण का आजचा आपला जो पॉडकास्ट आहे, आता वारी आली आहे, वारी आता पुण्यात आगमन करणार आहे, तर या बाबतीत आम्हाला भरपूर प्रश्न होते. मागच्या वेळेस आपण कृष्णावर केलेला, आता यावेळेस आपण विठ्ठलावर करतोय. तर महत्वाचं पहिलं म्हणजे तर परत धन्यवाद आणि वेलकम ऑन काय बोलताय. वा वा. काय बोलतायच्याकडे येण्यामध्ये माझीच उत्सुकता खरं म्हणजे जास्त असते, कारण काय बोलता या तुझ्या चॅनलमध्ये एवढे विविध प्रकारचे विषय तू हँडल करतोयस आणि नवीन पिढीला नवीन विचारांची जेवढी प्रेरणा मिळायला पाहिजे ती तुझ्या ह्याच्यातून मिळते असं मला वाटतं. कारण धन्यवाद. मी अगदी सातत्याने जे काही तुझे नवीन नवीन एपिसोड्स येतात ते मी बघण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितच त्याच्यातून एक वेगळ्या विचारांची धारा मला दिसते आणि तू बोलवण्याची मी उलट वाटच पाहत होतो असं म्हणायला हरकत नाही. नाही नाही, पण खरंच का? कारण का जसं तुम्ही म्हटला, आजकालच्या जनरेशनला, आमच्या जनरेशनला जे काही घडतं, जसं वारी आहे विठ्ठलाच्या बाबतीत, आपल्याला फक्त ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम एवढ्यापर्यंतच आम्हाला फक्त नावं माहिती आहेत किंवा थोडाफार संदर्भ माहिती आहे. पण त्याच अनुषंगाने म्हणून आपण हा पॉडकास्ट करत आहोत. निश्चित आहे. अतिशय विषय हा खूपच
महत्वाचाही आहे, भावनेचाही आहे, श्रद्धेचा आहे, विश्वासाचा आहे आणि आपल्या स्वतःकडं, जीवनाकडं बघण्याची एक दृष्टी देणारा प्रवास म्हणजे वारी आहे. आणि तो हा वारी या विषयाबद्दल मला बोलायला सांगतोस हे मला म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे. बरं, मग पहिला प्रश्न असा आहे, हम्म. वारी म्हणजे नेमकं नक्की काय? का ती फक्त एक पंढरपूर पर्यंत चालत जाण्याची एक यात्रा आहे, की ती आयुष्य जगण्याची किंवा आयुष्यात कसं आपण वावरायला पाहिजे याबद्दलची एक संकल्पना किंवा सूचना? साधारणपणे आपण वारी हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनासमोर किंवा आपल्या नजरेसमोर अशी चित्र उभं राहतात की काही माणसांचा समूह आहे आणि तो पंढरपूरकडं आळंदीपासून चाललेला आहे. ती केवळ एक पंढरपूरची यात्रा आहे असं समजून आपण चालायला नको, असं माझं मत आहे. कारण मुळामध्ये एवढे असंख्य भाविक जेव्हा आपले घरदार सोडून अत्यंत प्रेमाने, अत्यंत भावनेने, म्हणजे सर्वसंग परित्याग करणं याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काय असतं, इतक्या भावनेने, इतकं ओथंबून, म्हणजे मला नेहमी असं जाणवतं की त्याच्या येण्याने सुद्धा पावसाच्या सरी झरझर यावं लागतात. आता मागच्या महिन्यापर्यंत जेव्हा अगदी वाळवंटासारखं वाटायला लागलं होतं की आता पाऊस कधी येणार, तेव्हा तिथं आळंदीमध्ये नुसता तो पखवाज घुमला, मृदंग नाचला आणि टाळ पडायला लागल्यानंतर त्यांच्या प्रत्येक पावलागणिक भगवंताने सरीवर सरी टाकलेल्या आहेत. याच्यापेक्षा अजून दुसरा वेगळा वारीचा प्रत्यय काय? वारी म्हणजे ते आहे की ते भगवंताशी जोडलेलं नातं आहे. वारी हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडवणारा बदलाची खूण आहे. कारण वारी इतकं साधं सोपं नाहीये. वारी ही समानता आहे. हा एक वेगळ्या पद्धतीचा माणसाच्या मनामध्ये निर्माण करणारा एक वेगळा प्रभाव आहे, भाव आहे. त्याच्यामुळे तुमची जीवनशैलीच बदलते. तुझा प्रश्न मला विचारलास की ही पंढरपूरची यात्रा म्हणजे काय, ती आयुष्य जगण्याची पद्धत आहे का? असू नये, का असू नये असा माझा तुलाच उलटा प्रश्न आहे. आजकाल काय होतं की कुठेही जर काही असेल तर त्याच्यामध्ये फार उच्च-नीचतेचा प्रभाव पडतो. म्हणजे अगदी आपण वर्तमानामध्ये बघत असलो तरी सुद्धा. पण या आषाढी कार्तिकीच्या वारीमध्ये हा जो अगदी तळागाळातला समाज आहे किंवा अगदी पांढरपेशे लोक आहेत, हौशे आहेत, नवशे आहेत, गवशे आहेत, परदेशी लोक सुद्धा आहेत, हे सगळे सोडून येतात तिथे ती उत्कटता बघायला. पण मग ती फक्त आषाढी कार्तिकेच्या वेळीच असावी का? हा माझा आपल्या समाजाच्यासाठी म्हणून किंवा आपल्या स्वतःसाठी म्हणूनचा प्रश्न आहे. होतं कसं, माणूस बघा, तू वारीची जीवनशैली म्हणतोयस म्हणून म्हणतो, हे 21-22 दिवसासाठी तो सगळ्या आपल्या गरजा कमी करतो, आहे त्या परिस्थितीला स्वीकारतो, जे आहे ते घेतो, जे आहे ते लिहितो, जे आहे तिथं झोपतो, जे आहे तिथं त्यांची सेवा घेतो आणि सहजपणे स्वीकारून पुढे जातो, त्याची तक्रार करत नाही. आपण उलट बघूया, दैनंदिन जीवनात तुम्ही असं वागता का? दैनंदिन जीवनामध्ये तुमच्यामध्ये वारीचा प्रभाव झालेला आहे का? हा माझाच मला प्रश्न आहे. बरोबर. आपण तात्पुरतं त्या वारीकडे बघत असताना भाव विवशतेने बघत जातो. त्या सगळ्या माणसांची लगबग, त्या माणसांची चाललेली धावपळ सगळं बघतो. आपणही त्यातलं एक होण्याचा प्रयत्न करतो. पण ते तेवढ्या पुरतंच. त्याच्यानंतर काय? माझा प्रश्न असावा किंवा असा आहे, वारी तुमच्या जीवनाचा अंगभूत अंग का न व्हायला हवी? वारी तुमच्या दररोज दैनंदिन जीवनात का नसावी? म्हणजे तुम्हाला भेदच राहणार नाही. वारी जिथे आहे तिथं समानता आहे, भगवंताचं नातं आहे. आणि जर आपल्याला संतांनी हेच तत्व सांगितलंय की प्रत्येकामध्ये तो आहे, तर मग आपल्या ह्याच्यामध्ये मनामध्ये विषमता नंतर 21-22 दिवसानंतर काय येते? मी एक साधा प्रश्न विचारतो. आता अगदी सहजपणे खांद्यावर पताका घेऊन जाणारे, बुक्का टिळा लावलेले, गळ्यात टाळ घातलेली मंडळी जर दिसली तर तुम्ही अगत्याने त्यांना बोलवता, या वारकरी म्हणतो. हा मोसम संपू दे, त्याच्यानंतर काय होतं? जर एखादा वारकरी जरी वाटेत भेटला किंवा असा कुठलाही ध्वजपताका घेऊन जाणारी मंडळी भेटली तर तुम्ही त्याच्या आस्थेने चौकशी करता का? नाही. तुमच्या सोसायटीमध्ये किंवा परिसरामध्ये जर तो आला की मला पुढचं काहीतरी मार्ग द्या किंवा एखाद 2 पैसे सीधा द्या, तर तुमचा सिक्युरिटी तुम्हाला त्याला आत तरी येऊन देतो का? नाही. मला असं म्हणायचं, वारी ही जीवनशैली तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला प्रत्येकातला तो विठ्ठल दिसेल. नाहीतर त्या वारीचा अर्थ काय? केवळ वारी म्हणजे, तसं जर आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर वारी म्हणजे पाणी. आयुष्य हे प्रवाही असतं. मग ते
वारीसारखं प्रवाही म्हणजे उच्च नीचतेचा भेद सोडून समानतेने जर जायला लागलं तर त्या वारीचा अर्थ कळणार नाही का? वारीचा मुद्दाम सगळ्यांनी घेऊन गदारोळ केलेली गोष्ट म्हणजे वारी नाही. अंतर्यामाची जी ढवळणं असतं ना, अंतर्यामात ते खळबळणं असतं ना, ती आस्थेची श्रद्धेची जागरण म्हणजे वारी आहे. भगवंताचं नातं जोडणं म्हणजे वारी आहे. तो जो तुमची वाट पाहत असतो तो त्या विठ्ठलाकडे जाण्याची ओढ म्हणजे वारी आहे. ती तुम्हाला एकत्र करते, तुम्हाला ती विलग करून देत नाही. तुम्ही माणूस म्हणून जगायला शिकतात, तिथं वारीचा प्रश्न नाही. आयुष्याचं हे आयुष्य पण मग एक वारीच आहे. लक्षात घे, अतिशय छान प्रश्न आहे तो तुझा. मी असं म्हणेन, आपण आतापर्यंत ऐकत आलो की माणसाचा जन्म हा 84 लक्ष योनी फिरल्यानंतर होता. प्रत्येक योनी एक वारी नाही का? प्रत्येक योनी ही जर वारी म्हणली तर विचार, विवेक, बुद्धी, तुमचं मन हे जेव्हा तुम्हाला जाणवायची शक्ती दिली जाते तो माणूस. आणि ह्या माणसाला आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी अनुभवत आलो त्या सोडून देऊन जगण्याच्या पद्धतीची दिलेली संधी म्हणजे वारी. आणि ही जन्म मरणाची वारी जर तुम्हाला मी कोण आहे, मी का इथं आलोय हे जर कळायला लागलं तर त्यात वारीची सफलता आहे. बरोबर. त्यामुळे वारी ही केवळ आळंदी ते पंढरपूर नाहीये, ही तुमची जन्म मरणापासून मोक्षापर्यंत केलेली पायवाट आहे. आळंदी हा जर जन्म असेल तर पंढरपूर हे मोक्षस्थान आहे. तर तुम्हाला त्या मोक्षाची पायवाट सहज ज्यांनी केली ती आहे वारी. आणि त्याच्यासाठी सगळ्या संतांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. त्याचा आपण विचार करायला हवा. आणि त्या पद्धतीने ती जीवनशैली म्हणजे वारीतली समानता आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतींमध्ये तुम्ही बाणायला हवी. तर त्या वारीचा अर्थ आहे. नाहीतर तसे तर दरवर्षी लोक येणार आणि जाणार. मी आज म्हणतो, बघ बरं, पावसाळा जरी असला तरी तो त्याची वारी चुकवतो का? नाही. म्हणजे निसर्ग चक्र जे आहे ते त्याची वारी चुकवत नाही. पण निसर्गाच्या वारीला अडथळा करण्याची शर्यत मात्र मानवाने लावून घेतलेली आहे. मग ते जर टाळलं तर वारी नित्यनियमाने आहे ना. आता ठीक आहे, यंदाच्या वर्षी अधिक महिना आला म्हणून थोडेसे 15 दिवस सरकलं पुढं, पण म्हणून तो चुकला नाही. त्यांनी दुथडी आपल्या प्रेमाने सगळी आळंदी वाहून टाकलेली आहे. आज इंद्रायणीच्याकडे जर बघितला तर पार इंद्रायणी इतकी धोधो वाहतीये की लोकांना सांगावं लागलं की आता तुम्ही आळंदीमध्ये येऊ नका. आळंदी म्हणजे इंद्रायणीचं रूप बघा आणि बघा किती प्रेमाचा ओघ वाहतोय. विठ्ठल हा प्रेमाचा धबधबा आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक वेळी जाणवून देतो की मी तुमच्या बरोबर आहे. आणि ते जेव्हा कळलं तेव्हा वारीची सुरुवात आहे. तर घाटपांडे सर, दरवर्षी एवढी सगळी लोक, जसं तुम्ही म्हटलात, सगळ्या समाजातून, सगळ्या ह्याच्यातून उच्च नीच जो पण आहेत, जसे पण आहेत, ते सगळी लोक कुठल्याही निमंत्रणाशिवाय ते विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतात. तर या ओढीचं काय खरं रहस्य आहे लोकांच्या? किती छान. खरं म्हणजे ओढीचं रहस्य काय मी सांगतो याच्यावर. हल्ली काय झालंय माहिती का, माणसाकडे बघायचा वेळ नाही, देवाकडे कधी बघा. आणि हा देव तर तुम्हाला दिसत नाही पण तो असतो. महत्वाचा भाग काय आहे, आजकाल काय झालंय की दुसऱ्या बाजूने ह्याचा मी विचार सांगतो तुला. आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये एखादं शुभ कार्य ठरलेलं तर त्याचं आमंत्रण येतं. किंवा अगदी पुढेही जाऊन आपण असं म्हणलं की एखाद्याची डेथ झाली तर पहिला प्रश्न आपण आपल्याच लोकांना काय विचारतात, मला बोलवलंय का? मला बोलवलंय का तर मी जाईल. म्हणजे जरी डेथ आहे, शुभ कार्य आहे किंवा कुठलंही दुसरं कारण असेल तर तिथं मला बोलवलंय का? मी तेव्हाच जाईन जेव्हा मला बोलवणं येईल. बरोबर. आणि विठ्ठलाकडे मात्र लाखो लोक आमंत्रणाशिवाय जातात. याचा विचार केलाय का? हे जे आमंत्रण आहे ना ते अदृश्य आमंत्रण आहे. तसं जर बघायला गेलं, जिथं मी संपतो तिथं विठ्ठलाची भेट आहे. विठ्ठलाकडे जेव्हा तुम्हाला जायची परवानगी मिळते जेव्हा तुझा मी संपुष्टात आलेला असतो. तुझ्या मनातला अहंकार, मीपणाची भावना जेव्हा नितळ होऊन जाते आणि तुला कळायला लागतं की मी कोणीच नाही, तेव्हा वारी सुरू होते. त्याच्या आधी तुमच्याकडे वारी सुरू होणार नाही, कारण तुझा मी तुला आडवा आणेल, तुला पुढे जाऊ देणार नाही. मी उलट म्हणतो अजून काय,
समजा आई आहे किंवा आपली अगदी एखादी सखी आहे, अगदी प्रिय सखी आहे, काय आजकालच्या भाषेमध्ये गर्लफ्रेंड वगैरे हो. जे म्हणतात त्या पद्धतीने. मग ती तुम्हाला बोलवलं नाही तिने तरी सुद्धा तुम्ही धावत सुटता तिच्या स्टॉपवर तिला भेटायला. हा, मग काय जीवाची पर्वाही करत नाही. खरंय. हे जितकं सत्य आजच्या वर्तमानामध्ये असतं किंवा ही जे नातं जोडलेलं असतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, पण आईचं आणि लेकराचं नातं वेगळं असतं. हो. आईकडे जायचं असेल तर आईचं आमंत्रण लागतं का तुम्हाला? मला आईकडे जायचंय एवढंच, विषय संपला तिथे. भावना हीच असते प्रत्येक वारकऱ्याची, कारण विठ्ठल आपले दोन्ही हात लांबून तो विराट स्वरूपामध्ये तुम्हाला कवेत घेण्यासाठी बोलवत असतो. आणि जेव्हा आई बोलवते तेव्हा लेकरू कसं धावत सुटतं, तसं त्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत धावत जाणारे वारकरी आहेत. आहे कुठं तुम्हाला तमा, त्यांच्या देहा मनाची तमा नसते. फक्त मला विठ्ठलाकडे जायचं एवढाच उत्कट भाव असतो. मग त्याला पाऊस अडवत नाही, त्याला ऊन अडवत नाही, त्याला खाचकळगे अडवत नाही, त्याला काटे कुठे टोचत नाही. पायाच्या पार चिंध्या होते. तू बघितलं असेल अनेक वेळा, अनेक हो. वारकऱ्यांच्या पायाचे तुकडे तुकडे पडतात, त्याच्या रेषा रेषा पडलेल्या असतात. लोक कौतुकाने तशा पायाचे फोटोही काढतात, त्याच्यातही त्यांना कौतुक असतात. हो. ते बघायचे नाहीये, त्याची भावना बघायचे. तो त्याच्या त्रासावर, होणाऱ्या वेदनेवर मात करून फक्त डोळ्यामध्ये त्या विठ्ठलाची आस धरून जात असतो. त्याला म्हणायचं आमंत्रणाशिवाय बोलवणं. ते आत जेव्हा इथे भेटी लागे जीवा लागलीस असं असं होतं, तेव्हा कुठल्याही प्रकारचे अडथळा त्याला येतच नाही. आमंत्रणाची गरज नाही. आमंत्रण, बोलावणं, न बोलावणं हा आत्ताचा वर्गातला झालेला एक हे आहे. काय म्हणतात, मॅनर्स म्हणतात त्याला. हम्म. काहीतरी Manners. एटिकेट हा, झालेलं आहे. एकदम त्यांनी etiquettes. बोलवलं तर जाणार नाही तर मी जाणार नाही. हो. मग तिथं मान आला, तिथं अपमान आला, तिथं संकोच आला. तुमच्या वृत्तीला संकुचित करण्याचा जो मी असतो ना, तो तुम्हाला देवापासून दूर करतो. हम्म. तुम्ही जर स्वतःतला मी जर टाकून दिला तर तुम्हाला विठ्ठल सर्वांठाई दिसेल ना, पण तो मी आड येतो म्हणून विठ्ठलाकडे जाता येत नाही. पण हे सगळी लाखो लोक पूर्ण महाराष्ट्रातून परदेशातून जेव्हा धावत सुटतात तेव्हा काय आढळतं की त्यांनी त्यांचा मी सोडून दिलेला आहे. जिथं मी संपतो तिथं विठ्ठल सुरू होतो, एवढं लक्षात ठेव. क्या बात आहे, क्या बात आहे सर. विठ्ठलाचं असं काय आहे, काय आकर्षण आहे, काय जे निमंत्रण पण न मिळाल्याशिवायही लोक त्यांना वर्षानुवर्ष, जनरेशन्स ते जनरेशन्स पासून हम्म. आपलं सर्व काही सोडून त्याच्या दिशेने चालत. खरंच काय आहे ना, कधी बघितलंस का विठ्ठलाला मूर्ती. मूर्ती? मी याच्या मागची एक कथा सांगतो तुला. आपण सर्वसाधारण जाणतो की विठ्ठल किंवा ते कृष्णाचं बालरूप जे आहे ते पुंडलिकाला भेटायला गेलं. पुंडलिक ही आपल्या वर्तमानातल्या असलेल्या तरुणाईची गोष्ट आहे. बर. त्याही काळामध्ये तो तरुण तशाच पद्धतीचा वागत होता, वेगवेगळ्या विषयामध्ये गुंतलेला होता. अनेक लोभ प्रलोभन म्हणा किंवा स्त्रीबद्दल वाटणारं वेगळं आकर्षण म्हणा, याच्यामध्ये तो लिंपलेला होता किंवा त्या आकर्षणामध्ये तो रंगून गेला. त्याला बाह्य जगताचं किंवा भगवंताच्या विठ्ठलची कुठलीही आठवण ओढ होतच नव्हती. पण त्याला कालांतराने जेव्हा कुक्कुट ऋषींच्या तिथली एक कथा प्रत्यक्ष बघायला मिळाली, त्याच्यानंतरच ते जीवन होतं. मी पुढच्या आपल्या संवादामध्ये मी कुक्कुट ऋषींची ती गोष्टही तुला सांगीनच. पण जेव्हा हा असा आपल्या सेवेत मग्न असलेला माणूस तो इतका मग्न कसा, याच्याबद्दल भगवंताला सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. आणि मग तो त्या भक्ताला बघण्यासाठी धावत आला. आपण विठ्ठलाकडे बघतो, विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचं बालरूप आहे. कृष्ण आपल्या रुक्मिणीला दिंडीरवनामध्ये शोधायला आला अशी कथा सांगितली जाते. कथा अनेक आहेत, म्हणजे कथेला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संतांनी महंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. पण हे तितकंच खरंय, तो भक्ताला भेटायला आला. अनेक वेळा असं आहे, आपण बघतो आपल्याला बालाजीला जावं लागतं, लक्ष्मीला जावं लागतं, बरोबर आहे. कुठलीही देवस्थान आहे, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. इथं काय आहे, इथं तो भेटीला येतो. मुळातला फरक भगवंताशी हे जे एक वेगळं अमृतमय जे नातं आहे ना, ते काय, कारण तो तुम्हाला भेटायला येतो. ही जी कथा आहे ही याच्यासाठी आहे
की त्या विठ्ठलाकडे बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्या डोक्यावरचं ना मुकुट दिसणार आहे, ना हातामध्ये काही शस्त्र दिसणार आहे, ना हातामध्ये चक्र दिसणार आहे. फक्त कटीवर हात ठेवून अत्यंत प्रेमार्द नजरेने तो आपल्या भक्ताकडे बघत बसलेला असतो. हे आकर्षण आहे त्याच्याकडे जाण्याचं. तर तो काही मागत नाही. तुला मुद्दाम सांगतो, मला चिंतनामधून किंवा याच्यामधून जी गोष्ट कळली आहे, अनेक ठिकाणी आपण जातो म्हणजे गणपती असेल, देवी असेल, शंकर असेल, हे सगळे नवसाला पावणारे गणपती आहेत. पण हो. विठ्ठलाला नवस कोणी करत नाही. का पण असं? का म्हणे? तो नवसाचा देव नाहीच आहे. तो ऑलरेडी भक्तांना पावलेला देव आहे. भक्तांनी मागायचंच नाहीये काही. कारण त्याला भक्ताची एवढी काळजी असते, म्हणून तो जनाबाईच्याकडे दळण करतो. त्या आवडीच्या ह्याच्यातले काटे काढतो. तो तुझा संदर्भ मी सांगेन ना तुला मधल्या ह्याच्यामध्ये. तो असा आहे ना, त्याला सिंहासन आहे ना, त्याला कुठल्या प्रकारची अशी अभिनिवेश आहे, म्हणजे एवढा मोठा ह्याच्यावर बसलेला आहे, सोन्याने लगडलेला नाही. अगदी विटेवर उभा आहे. तो साध्या विटेवर उभा आहे. म्हणजे आपण अगदी वर्तमानामध्ये अगदी जी क्षुल्लक गोष्ट आहे तीही सहज त्याने अंगीकारली आहे. आणि जिथे सहजता आहे, सहजता म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा मागणंच नाही. तू जसा आहेस तसा आहे आणि तू जसा आहेस तसाच मी आहे. ही जी भावना आहे ती वीट सांगते. विटेचा अर्थ वेगळा आहे, तो मी सांगेनच. पण इतक्या सहजतेने तो येऊन उभा असतो आणि तो काय करतो? तू तुझ्या संसारातल्या गोष्टी, जबाबदारी, पित्या मात्याची सेवा पूर्ण कर, मी तुझी वाट पाहतोय. हे जे तत्व आहे ना, हे तत्व आजच्या पिढीने सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. विठ्ठल असं कधीच म्हणलेलं नाही की तुम्ही सगळं सोडून पळत या. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. तुमच्या जबाबदारीमधनं माझं पूजन होईल आणि मी तुमची वाट पाहिन. वा. म्हणून तू जो प्रश्न विचारलास तो प्रश्न असा आहे की एवढी लाखो लोक कुठल्याही याच्याशिवाय का जातात? केवळ प्रेमासाठी. आज प्रेमासाठी वाटेल ते जीव घेणारे लोक आहेत. आपण आता परवाचं मी तुला उदाहरण सांगू शकतो वर्तमानातलं. अगदी लग्न ठरलेल्या पोरीने सुद्धा आपल्या प्रियकराला ढकलून दिलेलं आहे, किंवा एखाद्याने एखाद्याचा म्हणजे अगदी निर्गुण हत्याही केलेली आहे. हे प्रेम नाही, ही वासना झाली. इथं वासनारहित प्रेम आहे. इथं फक्त भाव महत्वाचा आहे. आणि जिथं भाव आहे तिथं विठ्ठल आहे, तिथं भाव आहे तिथं देव आहे. वर्तमानामध्ये आजची आपली जी पिढी आहे ना, ह्या भावाला, ह्या प्रेमाला मुकलेली आहे. काय झालंय? हा सगळा फक्त भोग लालसेचा, पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव जो आपल्या तनामनावर पडतोय, त्यामुळे आपल्या विचारांची दिशा भरकटते आहे. बरोबर आहे. संतांनी काय केलं? या अशा भरकटलेल्या मनाला एकत्र करून समानतेच्या धाग्यामध्ये गुंफलेलं आहे. एकच परवलीचा शब्द दिला, रामकृष्ण हरी किंवा जय जय विठ्ठल रुक्माई. ही सगळी प्रेमाची नाती आहेत. आणि तुम्हाला ते वास्तवातलं खरं प्रेम कळलं तर विठ्ठल कळेल. आणि हे कळण्यासाठीच तर ही वारी निर्माण झालेली आहे. आज समाजामध्ये आपण बघतो, तुम्ही तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये वावरता, अनेक ठिकाणी सगळी जण आपल्याला बंद केबिन मध्ये ठेवलेलं असतात. एकटे झालेले आहेत. कोणाला काही कोणाची पडली नाही. अहो, शेजारच्या घरात काय चाललं आपल्याला माहिती नसतं. आणि हा एकच असा देव आहे, त्याच्या पायाला मिठी घालून तुम्हाला दर्शन घेता येतं. इतर ठिकाणी तुम्हाला किती सेकंद दर्शन मिळतं हो, जिथे जाता तिथे 1 ते 2 सेकंद. किती त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. मग कुठेही जातो मी कुठल्याही स्थान महात्म्याला तिथं बाधा आणत नाहीये माझ्या शब्दातून. स्थान महात्म्य जरी असलं तरी तिथं जे जाऊन भेटण्याचं सुख असतं ते काही सेकंद असतं. तिथं तुम्ही त्या विठ्ठलाच्या पायावर तुमचं डोकं ठेवू शकता. तुझ्या संचिताची सगळी परतफेड तुझ्या चरणी टाकून दिलेली आहे. विठ्ठला, तू आता मला माझं म्हण. हे जे नातं आहे ना, ते त्या लाखो लोकांना त्याच्याकडे बोलत आणि तो सगळ्यांना भेटतो. हे त्याचं कौतुक आहे, हे त्याचं प्रेम आहे. आणि त्याचं हे तत्व ज्याला कळलं, मग तो लहान थोर राहत नाही, मोठा पदधिष्ठित कोण अधिकारी असेल तो राहत नाही. तो फक्त वारकरी बनतो आणि धावत सुटतो त्या आळंदीकडून पंढरपूरला. तसं आपण आता म्हणतो वारकरी, वारी हे शब्द पण आपण आता पुढे जाऊन तुम्ही याचं स्पष्टीकरण द्यालच. पण वारकरी संप्रदाय जेव्हा आपण म्हणतो तर याची सुरुवात कशी झाली? ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम यांनी नेमकं महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला काय नेमकं दिलं आहे? वा, खरंच ना, काय दिलं त्यांनी? किती महत्वाचा प्रश्न आहे.
आधी आपण आपल्याकडे काहीच देत नाही. हम्म. संतांनी त्यांचं जीवन दिलं, खरंय. संतांनी त्यांचे विचार दिले, संतांनी सदा आदर्श जगून दाखवले. संतांनी काय दिलं? संतांनी आदर्श दिले ना, एक पायवाट दिली भक्तीची, की तुम्ही या पद्धतीने चाला. तू जो प्रश्न विचारलास की या सगळ्या संप्रदायाची सुरुवात कशी झाली किंवा त्याच्या मागची भूमिका काय आहे, आपण जर अनेक पुराणांचा संदर्भ घेतला तर त्याच्यामध्ये असं दिसतं आपल्याला की ही वारी प्रथम कोणी केली. ही कथा निश्चितच माहिती आहे की रुक्मिणी रागवली आणि ती द्वारका सोडून कुठे गेली ती शोधत शोधत भगवंत स्वतः दिंडीर वनामध्ये आले आणि त्या रुक्मिणीला शोधता शोधता पुंडलिकेची भेट झाली आणि ते तिथे त्या विटेवर उभे राहिले. भगवंताने स्वतःचं द्वारकाधीशाचं रूप सोडून दिलं होतं आणि बालरूपामध्ये येऊन बसले होते. डोक्यावर टोपी आहे, हातामध्ये ती काठी कडेला असलेली आणि कटीवर हात देऊन पुंडलिकाने दिलेल्या विटेवर ते उभे राहिले. ते रूप इतकं साजिरं गोजिरं इतकं सुंदर होतं की त्या सुंदर रूपाला बघायला सगळं त्रैलोक्य जमा झालं. त्या शिवाला आपण वाचलेलं की त्या मोहिनीचा जसा मोह पडला तसा या बालरूपाचा मोह पडला आणि त्या श्रीकृष्णाचं ते साजिरं गोजिरं बालरूप बघायला त्याला म्हणजे इतकी उत्कंठा दाटली की शिवाने कैलास सोडला आणि आपल्या सगळ्या गणांसह ते विठ्ठलाचं रूप बघायला तो आला. जेव्हा नव्हते त्रिभुवन तेव्हा सुद्धा पंढरपूर होतं असं सगळं म्हणतात. ह्या सगळ्या देवांचा देव महादेव आपण ज्याला म्हणतो त्यालाही त्याच्या रूपाचं असं एक काय म्हणतात त्याला इतकं गारुड पडलं की नाही मला त्याला बघायला जायला पाहिजे, त्याला बघायला जायला पाहिजे, बाकी काहीच नाही, म्हणजे मागणं काहीच नाही, फक्त त्याचं रूप, त्याचं लावण्य, त्याचं प्रेम, त्याच्या डोळ्यात असलेली करुणा, त्याच्या डोळ्यात असलेली ममता, त्याच्या डोळ्यात असलेला तो भक्ताविषयीची उत्कट भावना ही बघण्यासाठी तो एवढा अनंत असीम परब्रह्म सहजपणे उभा राहिला. त्याचं ते बाळरूप बघायला धावत सुटलेत कोण? कैलासनाथ. असं म्हणलं जातं की ही वारी जी आहे ही भगवंताने सुरू केली, शिवाने सुरू केली. कळलं का? मग पहिला वारकरी कोण आहे? तर पहिला वारकरी आहे शिव. शिव जो अनंत आहे, असीम आहे, आपल्या ध्यानात मग्न असतो तरी ध्यान सोडून या भगवंताचं ध्यान करायला दर्शन करायला धावलेला आहे. याच्यापेक्षा अजून वेगळं म्हणजे किती महत्व असावं या वारीला. जिथं या पंढरपूरच्या प्रत्येक भूमीमध्ये जर ह्या सगळ्या देव अस्तित्वांचा किंवा देवगणांचा, कारण मी अजून विज्ञानात लोकांनी तुमच्या आपल्या वर्तमानातल्या पिढीला समजेल असं म्हणतोय, त्या ऊर्जा शक्तीचा प्रादुर्भाव तिथं आहे ते बघायला लोक जातात ना. आता एक साधा प्रश्न करूया. अनेक वेळा आस्तिक लोक असतात, नास्तिक लोक असतात, सगळेच असतात, सगळे जातात बघतात. अनेक वेळा असं दिसतं ज्याने कधी देव मानलाच नाही तो विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर घळाघळा रडायला लागतो. खरंय. का बरं? का होतं त्याच्या मनाची अशी भावना? सायन्सच्या दृष्टीने आपण विचार करू. जिथं भावना मनाची स्पंदनं एकत्रित होतात आणि कोट्यावधी लोकांच्या नमनातून भावनेतून ज्या ज्या ऊर्जा त्या पांडुरंगांच्या चरणी दिलेल्या आहेत त्या ऊर्जेचा कणभर जरी स्पर्श झाला तरी तुमचं हृदय हेलावतं आणि तुमच्या नास्तिक हृदयातून सुद्धा घळघळ घळघळ पाणी व्हायला लागतं. तिथं तुम्ही निर्मळ होता. हे तर आहे मुखी देवाचं नाव हाती टाळ आणि मन निर्मळ, ही अवस्था होते तिथं त्या पांडुरंगाच्या चरणापाशी. म्हणून तिथं सद्गदिता होते, हृदय द्रवित होतं. पहिला वारकरी असा सगळ्यांचा भोळा सांब शिव आहे. आपण असं म्हणतो. आजच्या वर्तमानामध्ये बघूया, ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी ही वारी सुरू केली असं जे म्हणलं जातं. तो कालावधीमध्ये असा 13वा-12वा शतक हे अत्यंत अस्थिरतेचं शतक होतं. अल्लाउद्दीन खिल्जीपासून म्हणा किंवा यवनांच्या ज्या काही चढाया आपल्या महाराष्ट्रावर झाल्या त्याच्यामुळे समाज अत्यंत विस्कळीत झाला होता, घाबरला होता. त्या समाजाला कोणीतरी समानतेचं सूत्र बांधायला पाहिजे होतं. कारण काय झालं होतं, आपण ज्ञानेश्वरांची जर जीवनपट बघितला तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा कर्मकांडी करणाऱ्या लोकांनी त्रास दिला. मानवता विसरले, माणुसकी विसरले. चांगल्या शिक्षित वेद संपन्न माणसाला देहदंडाची शिक्षा दिली गेली आणि त्यानेही केवळ समाजाच्या कल्याणासाठी म्हणून ती देहदंडाची शिक्षा स्वीकारली आणि तुम्हाला दिले ज्ञानदेव.
काय झालं असेल? किती वय होतं? 21 20-21व्या वर्षी तर समाधी घेतली. समाधी घेतली. 8-10 वर्षाचं वय. 8-10 वर्षाच्या वयातून समाजाचे एवढे टक्के टोणपे, निंदा, नालस्ती, विचित्र वागणूक, मनाला क्षोभ येईल असं असतानाची जी सगळी जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीला बाजूला सारून फक्त लोककल्याणाचा एक मार्ग हाती धरून नारायणाने काय केलं? मी त्यांना नारायणच म्हणतो, कारण ज्ञानेश्वर हे कृष्णाचंच प्रतिरूप आहे. त्या नारायणाने काय केलं? स्वतः या सगळ्या निंदा नालस्त्या स्वीकारल्या. आपण बघतो, महाभारताचा मुद्दा मी इथं संदर्भ देतो. महाभारत घडून आणलं, पण शाप भगवंतानी घेतला. आणि आज आपण त्याच्यात निर्माण झालेल्या गीतेचं वचन ऐकतो आणि जगण्याची तत्व त्याच्यात त्याचं शिकतो. ज्ञानेश्वरांनी काय केलं? तीच गीता जेव्हा ह्या 13व्या-12व्या शतकामध्ये जेव्हा समाज मन इतकं विस्कळीत झालं होतं, तेव्हा त्याच्यावरची भावार्थ दीपिका तयार केली आणि तुमच्या मनातले जे भाव होते ते सगळे जागृत केले. अरे तो भगवंत आहे आणि तो सर्वांठाई आहे, तो तोच आहे. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं ते म्हणले. आणि त्याले मग ह्यांनी काय दिलं? समानतेचं सूत्र दिलं. कोण होतं ज्ञानोबा तुकारामांच्या बरोबर? त्यांची तर साधी दिंडीच असेल. असं कुठं कोट्यावधी लोकांचा समूह होता त्यावेळेस? नव्हता. तोही घाबरलेला समाज, त्यातले त्यात लोक येत होते. मग ही थोडीशी दिंडीची सुरुवात आहे, फक्त ज्ञानोबा तुकारामांनी तयार केली. तुकारामांच्या पुढे वंशजाने नारायण महाराज आहेत, त्यांनी पुढं ज्ञानोबा तुकारामांच्या ज्या पादुका आहेत त्या आळंदीतून, म्हणजे पहिले देहूतून, आळंदीमध्ये ना, आळंदीतून मग पुढे याची अशा पद्धतीने एक सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात हा समानतेचा पाया आहे. मी तर असं म्हणतो प्रत्येक वेळी की केवळ कुठेतरी संविधानामध्ये आम्ही सगळे एक आहोत असं म्हणण्यापेक्षा वारीच्या पद्धतीने जर समाजामध्ये ते तत्व अंगीकारलं गेलं तर वारीचं यश आहे. क्या बात आहे. तर घाटपांडे सर, वारीमध्ये जसं आपण बोललात किंवा आपण जे बघतो की त्याच्यामध्ये कोणी असं श्रीमंत गरीब नाही, जातीपाती नाही, धर्म व्यवसाय असा कोणताही म्हणजे कोणताही असा भेदभाव दिसत नाही, बरोबर? तर हा समतेचा विचार आजच्या समाजासाठी किती महत्वाचा आहे आणि किती आवश्यक? वारीमध्ये इथं कुठल्या पदनिहाय नाही. इथं तुम्हाला तुमची ओळख विचारली जाते. हम्म. तुमची ओळख एकच असते, वारकरी. वारकरी. बाकी नाही, काय गरजेचंच नाही. कशाला पाहिजे तुझ्या पदाची तिथं मात? परब्रह्म परमेश्वराच्या समोर जर तुम्ही स्वतःला मी म्हणून जर गेला, जसं मगाशी मी जर म्हणलं होतं की मी जिथं संपतो तिथं विठ्ठल आहे, विठ्ठल. तू जर मी म्हणून जर त्या वारीमध्ये जायला गेलास तर त्याचा काय उपयोग? इथं स्वतःची ओळख विसरून जगावं लागतं, माणूस म्हणून जगावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही माणूस म्हणून जगायला लागतं तेव्हा प्रत्येक माणसामध्ये असलेले तत्व एकमेकामध्ये सेम आहे हे कळतं. तो विठ्ठलच आहे, तो चालवितो, तो बोलवितो, तो म्हणजे सगळ्याच गोष्टीचा करता धरता हे तुम्हाला कळायला लागतं. समाजामध्ये ही विभागणी करून आपल्याच लोकांनी आपल्यामध्ये धुफळी निर्माण केलेली आहे. आपण बघतो अनेक वेळा दर 5 वर्षांनी होणाऱ्या घडामोडी बघल्या, दर 3 वर्षांनी होणाऱ्या घडामोडी जर बघितल्या तर आपल्याच माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधून प्रलोभन देऊन त्यांच्या डोळ्यावर कुठल्याही पद्धतीची वेगळी पट्टी बांधून कधी कशाचा, कधी कशाचा, कधी रामाचा, कधी मारुतीचा, कधी अजून दुसऱ्या हिंदुत्वाचा किंवा कुठल्याही पद्धतीचा जो एक घोष केला जातो आणि तुमच्या मनाची जी समानतेची जी कवाडं आहेत ना ती बंद करून टाकतात. आणि आम्हाला ह्या समाजासाठी करायचंय, आम्हाला त्या समाजासाठीच करायचंय. पण हा समाज सगळा एक मानवांचा आहे. मानव हे सूत्र महत्वाचं आहे. वारीमध्ये ती मानवता आहे. हे कधी दर्जा होतो, कधी विभागणी होते? जेव्हा मानवता शिल्लक राहत नाही, माणुसकीपेक्षा पद आणि प्रतिष्ठा मोठी व्हायला लागली, तेव्हा दुफळी निर्माण व्हायला लागली. बरोबर. आणि ही जी दुफळी आहे, हा जो मोठा दरी आहे, मानसिक दरी म्हणेन मी, आर्थिक दरी तर लोक करतातच करतात, जातीनिहाय दरी ही करतातच करतात. आज इतकी वर्ष लोटली तरी माणूस म्हणून कोणी माणसाशी संबंध पटकन जोडायला तयार होत नाही. बरोबर. मी मुद्दाम आत्ताच्या ह्याच्यामधली एक गोष्ट तुला सांगू शकतो. साधी लग्नाची जरी गोष्ट असेल तर अजूनही आपण माझ्याच जातीतला आहे का हे बघितलं जातं. आणि समजा तुमच्या कुटुंबात एखादी परस्त्री किंवा पुरुष वेगळ्या जाती धर्माचा जर म्हणजे अंतर्भूत झाला तर अजूनही त्याला तीच ट्रीटमेंट मिळते की तो दुसरीकडून आलाय किंवा ती दुसरीकडून आलाय. बरोबर. इथे ते नाही. वारीमध्ये तू कोण आहेस हे महत्वाचं नाही. तू फक्त मुखामध्ये विठ्ठलाचं नाव घे,
म्हणजे तू आणि मी एकच, तुझ्या माझ्यात भेदच नाही. म्हणून वारी हा समाजाला बांधणारा समानतेचा पूल आहे असं मी म्हणेन. कारण वारी म्हणजे काय सहजपणे येणारं जाणारं असं नुसती वाहतुकीचा किंवा येणारा असं गठ्ठा किंवा जत्ता नाहीये. तो संपूर्ण माणुसकीचा वाहता प्रवाह आहे. जे त्याला कळलं, जे तुम्हाला कळेल, त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यात सहभागी व्हा. म्हणजे कळेल की शेजारून चालणारा माणूस कोण आहे. तो माणूस नाही, तो विठ्ठल असतो. आणि तुम्हाला तो कळला की कळतं की मी वारीचा एक वारकरी बनलो. पण एकच प्रश्न याच्यावर ऍड करून सांगतो फक्त की याच्यात वारी करणं म्हणजे अगदी पंढरपूरपर्यंतच पोचणं असं आहे का 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 कारण का मी काय काय लोकांना बघतो ते थोडंसं फार अगदी आपलं आळंदीपासून पुण्यापर्यंत चालतात. काय काय लोक पुण्यावरनं सपोज सासवड पर्यंत किंवा याच्यापर्यंत चालतात 1-2 दिवस, नंतर परत लोटतात किंवा काय काय जण पूर्ण यात्रा करतात. बरोबर. तर मग जर मला करायची आहे तर काय कसं करावं आणि हे करणं बरोबर आहे चूक आहे काय आहे थोडंसं. आपण एक सुंदर संदर्भ याच्यामध्ये घेऊया. अनेक वेळा आता सध्या ट्रेड सुरू झालेले आहेत की धावत सुटायचं, पळत सुटायचं. एक आठवड्याचा तुम्हाला चॅलेंज दिलेलं असतं. हो, ट्रेंड झालं ट्रेंड झाले अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला बनवा, स्वतःला करेल हे करा, सशक्त करा. वारी हे तप आहे. वारी ही तपनिष्ठता आहे. कारण तुम्हाला तुमच्या शरीराला, मनाला, देहाला वळवावं लागतं. शहरी असतील त्या लोकांना कष्टकरीची सवय नसते. तुम्ही एकाच वेळी 25 किलोमीटर चालायला लागल्या ना तर तुमच्या तळव्याना म्हणजे बधिरता येते. कळलं का? आणि आपण ते काय नायकीचे बूट वगैरे घालून लोक पळतात ना, मग त्यांना थोडासा काटा, खड्डा काही जर आला, पाय मुरगळला तर त्यांना चालत नाही. किंवा अगदी एसी गाडीतून विचार म्हणजे कुठल्या मोठ्या मोठ्या गाड्यातून चालतात उतरतात, अलगद उतरतात, अलगद चालतात, काही कशाचा स्पर्श नाही. वारीमध्ये प्रत्येक निसर्गातल्या गोष्टींचा स्पर्श तुमच्या देहाला होत असतो आणि तो म्हणत असतो की तू माझ्याशी एकरूपता साध. आणि जिथं साधता येत नाही प्रयत्न अपुरे पडतात. कुठलंही तप करायचं म्हणलं निदान 12 वर्ष, 21 वर्ष, बरोबर. पुराणातल्या जर गोष्टी आपण ऐकल्या तर हजारो वर्ष. मग कलियुगामध्ये तुम्हाला किती चांगली संधी दिलेली आहे. तुम्ही ती संधी दवडता. मला नाही जमणार भाऊ, किंवा मला वेळच नाही एवढं. 21 दिवस एवढा मी बाहेर पडणार, माझे सगळे प्रोजेक्ट, माझी एम्स, माझी सगळी ही सगळी 12 वाजतील त्याच्यामध्ये. नाही नाही. अरे पण तू जर त्या भगवंताला विचारलं नाहीस किंवा भगवंताच्या बद्दल काही थोडीशी श्रद्धा ठेवली नाही तर तुझ्या जीवनाचे 12 वाजता त्याच्याकडे तुझं लक्ष राहत नाही. आणि एवढे 21 दिवस वाचवून पण कुठे काय नाही. परत कसं आहे झालेली आहे आमच्यासारख्या लोकांची. तसं नाही होतंय. कसं आहे तुमच्या विचारामध्ये फरक पडला पाहिजे. आपण हा जो वारीचा विषय घेतलेला आहे तो केवळ गंमत म्हणून विठ्ठलाला भेटायला जायचं साधन नाहीये. बरोबर. हे आहे तुमच्या स्वतःच्या जीवनाला बदलण्याचं साधन. हे तप आहे असं मी मगाशी म्हणले. ही साधना आहे. इतकं सोपं नाहीये. तुमच्या दैनंदिन गरजा आणि सवयी इतक्या प्रचंडपणे तुमच्या मनामध्ये बसलेल्या असतात. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतो, परदेशातून आलेल्या माणसाला वावरामध्ये बसता येतं का? नाही. नाही. म्हणजे आहे कृती तीच, पण त्याला वावरात बसता येत नाही. मग हे जे वावरणं आहे सगळं सोडून ते वारीत शिकायला मिळतं. कळलं का? त्यामुळे वारीचा हा जो भाग तो आपण केलेला आहे, तो जो प्रश्न तू विचारतोयस की हे असं का, तर त्याचं कारण काय आहे? ते वारी तुम्हाला हे सगळं तप करायला शिकवतं. तुझ्या देहाच्या गरजा कमी करायला शिकवतं. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकवतं. तुला काही डनलॉपची गादी नको, वरनं एसी नको, हातामध्ये लगेच बिस्लरीची बाटली नको. जे अन्न देईल, जे धान्य देईल, जे प्रसाद देईल ते सहजपणे स्वीकार. त्याच्यामध्ये माझा भाव आहे, तुझ्याकडे बघण्याचा भाव आहे. आणि मग तो कुठलीही गोष्ट, साधा टपरीवरचा चहा, अनेक वेळा तुम्ही रस्त्याने जेव्हा बघाल वारी करत असताना कित्येक लोक अगदी विनासायास फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी देत असतात. काय हो हे? हा विठ्ठलच नानाविध रूपाने तुमच्यासाठी उभा असतो ना. हे ज्याला कळलं ना तर वारी फक्त 25 दिवसाची, 21 दिवसाची, आळंदी ते सासवड, सासवड ते वाखरी किंवा अशा पद्धतीने जाण्यामधली गंमत नाहीये. वारी हा अनुभव आहे. मग तो घ्या ना. का नाही घ्यायचा? तो जर घेतला तर तुम्हाला वारी कळेल. नाहीतर नुसतीच
येणे माझ्या मागल्या असं होईल. म्हणजे आजच्या जीवनाचं ध्येय जर तुम्हाला कळलं नाही तर ते वारीचा अर्थच उमगत नाही. बरोबर. वारी म्हणजे जीवनाचा अर्थ आहे असं मी म्हणेन. खरे. देशपांडे सर, वारकरी जर मला उद्या किंवा आज व्हायचंय तर यासाठी काय करावं लागतं? म्हणजे की काय की आपण आता म्हणतो वारकरीच तो माळकरी, माळकरी तोच वारकरी, असं पण ऐकलेलं आहे. त्यासाठी किंवा बाबा काहीतरी किंवा तुळशी हे घेऊन आपण चालायला लागू शकतो काय, किंवा जसे ते कपडे घालतात शेतकरी तसं करायचं. एक्झॅक्टली वारकरी म्हणजे कोण? नाही, तुझ्या प्रश्नाचा अनुरोध असा मला लक्षात येतोय की तुम्ही गळ्यामध्ये तुळशी माळा जर घातली की तुम्ही वारकरी होता का, हा, किंवा वारकरी होण्यासाठी तुम्ही गळ्यात तुळशी माळ घालायला घालावी पाहिजे लागते. का? बरोबर. हा प्रश्न जर असा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने आपण याच्यावर विचार करू. कारण काय आहे, वारकरी होणं म्हणजे मुळात स्वतःचं स्वरूप जाणून घेणं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी तुमची आचारांची, विचारांची, कृतीची, सगळ्याची शुद्धता नको का? आपण कुठलाही एखादा पदार्थ जेव्हा करतो तेव्हा त्याच्यावर शुद्धता येण्यासाठी म्हणून तुळशीचं पत्र ठेवलं जातं आणि ते अर्पण होतं. तुळशीपत्र जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर ठेवतो तेव्हा ती गोष्ट ही समर्पणामध्ये होऊन जाते. आता तो तुळशी माळा गळ्यात घातल्यानंतर तो वारकरी बनतो का असं मला विचारतोय. तुळशी माळ घालायची गरज आहे का? तू मनाने होऊ शकत नाहीस का? होऊ शकतो. होऊ शकतं. पण होतं कसं आहे, माळ हे तुम्हाला दिलेलं मानसिक बंधन आहे की मी आता त्या विठ्ठलाचा झालो. तुमच्या देह मनावर जेव्हा, मी देह मनावर म्हणतोय बरं का, काय ती माळ जेव्हा गळ्यात घातली जाते तुमच्या देहावर बसलेलं ते तुळशीपत्र आहे. मी समर्पित झालो त्या विठ्ठलाला. मग आपोआपच जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं बंधन असतं, एखाद्या गोष्टीची टोचणी असते, तेव्हा तुम्ही ती इतर गोष्ट जी योग्य नाही ती करायला धजावता का? नाही. ही जाण आहे, मी विठ्ठलाचा आहे ही जाण आहे, मी त्या परमतत्वाशी जोडलेलो आहे ही जाण आहे, म्हणून ते तुळशीपत्र आहे. पण हे झालं पुन्हा एकदा तांत्रिक पद्धतीने सांगणं, किंवा तुळशीची माळ घाला किंवा एखादी गोष्ट. पण मनामध्ये नको का पाहिजे? मी उद्या तुळशीची माळ घातली पण मी मनाने जर माझ्या विचारांमध्ये कुठलाच बदल केला नसेल तर मी वारकरी होईन का? मग वारकऱ्याची ही केवळ लक्षणं म्हणून जी दार्शनिक बघितली जातात त्यापेक्षा मी मनाने जर तुळशीपत्र मी माझ्या अविचारांवर ठेवलं तर तो सुविचार होऊन समर्पण नाही का होणार? बरोबर. मला नेहमी इथे एक गोष्ट आठवते, बऱ्याच वेळा मी ही गोष्ट सांगितलेली की असाच वारीमध्ये जात असताना, कदाचित मागे कुठल्या तरी चर्चेत आपण बोललोही असो, माणूस चालला होता, म्हातारा वयस्कर होता आणि मधल्या एका स्थानकापाशी खूप पाऊस यायला लागला म्हणून सगळेजण एका ठिकाणी थांबले. तरुण मुलं होती त्याच्यात, वारकरी तरुण असतातच किंवा सगळेच असतात त्याच्यामध्ये, वयाचं काही हे नाही. तर बघितलं तर तो म्हातारबा असा मान खाली करून बसले. तर विचारलं त्यांनी, काय बुवा कुठं निघालात? म्हणे वारीला, पंढरपुराला, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. पण एक त्या तरुणांना जाणवलं की याला डोळेच नाही. आणि आता तरुणांची एक साधारणपणे मनोवृत्ती असते, असं काहीतरी न्यून दिसलं तर त्याची थट्टा मस्करी चॅलेंज करायचं त्याला. कशाला जाता? तुम्हाला काय विठ्ठल दिसणार आहे का? म्हातारा जुना वारकरी म्हणला, मला दिसणार नाही किंवा मी विठ्ठलाच्या तिथं गेल्यानंतर त्याचं हे बघणार नाही, बघू शकणार नाही त्याचं मुख ज्याच्यासाठी लोक आसावलेले असतात. मला जरी तो विठ्ठल दिसला नाही तरी त्याला मी दिसेन ना. त्याने माझ्याकडे पाहावं म्हणून मी वारीला जातो. याला म्हणायचं वारकरी. कळलं का? मनामध्ये तो आहे, याच्यासाठी तुम्हाला ही जी भौतिक दृष्टीने ती लागत नाही, ती आंतरिक दृष्टी लागते, तेव्हा तो विठ्ठल दिसतो. आपण सगळे असेच आंधळे वारकरी व्हायला हवं, खरंय. म्हणजे ती गळ्यातली माळ कळेल. गळ्यातली माळ काय आहे? ही परंपरेची भूज आहे. असं सांगितलं जातं ना की हे आपल्याच मनावर टाकलेलं सामाजिक बंधन आहे. कारण कसं होतं, ही परंपरेने आलेली एक हे आहे, ही कुठल्याही प्रकारची अशी धार्मिक विधी नाही येतो. माझ्या पंजांनी केलं, माझ्या आजोबांनी केलं, माझे वडील करतात आणि आता मीही करायला लागलोय. आत्ताची पिढी काय झाली आहे,
की बाहेर एवढं चमकदार जग झालेलं आहे, एवढं आकर्षण निर्माण झालेलं आहे की तो स्वतःच्या मनावरचं बंधन सोडून वागायला लागलेला आहे. आपण असं म्हणूया थोडक्यासाठी, तुळशीचं जर रूप बघितलं तर ती हिरवीगार असते. संसार हा हिरवा आहे, कळलं का? म्हणजे अनेक रंगरेलीने भरून गेलेला आहे. पण संसार जेव्हा सुकतो, वाळतो, तसं ती तुळशीच्या ज्या नाजूक नाजूक फांद्या असतात ना, त्या सुद्धा वाळतात आणि त्या माळेचे, त्या फांद्यांचे मणी होतात. बघितलंस का कधी हो. माळ करताना? तुळशीच्या माळ्याच्या फांद्या ज्या असतात त्या स्वच्छ करून छान त्या ह्याच्यावर लावून तिचे गोल गोल मणी करतात. जेव्हा संसारातलं मन वाळून जातं ना, तेव्हा गळ्यात माळ पडते. कळलं का? मग तुळशीची माळ घालणं म्हणजे या सगळ्या मोहपाशातून तू दूर होऊन माझ्याकडे येण्याची सुरुवात आहे, की तुझ्या गळ्यापासून आली पाहिजे. गळा काय? वैखरीतून तुला विठ्ठलाचं नाम सुरू होतं. इथं गळा ही एंट्री. मग त्या गळ्याच्या ठिकाणी जर तुला माळ घातली तर तुझ्या मनातला गाळ सगळा निघून जातो. हा गाळ निघून जाण्यासाठीच घातलेलं मधलं काय म्हणतात, माळ आहे ती. आपण काय म्हणतो, झाकण, फिल्टर आहे ते. फिल्टर आहे. तुमच्या विचारांना दिलेलं फिल्टर आहे. तुझं त्या फिल्टरच्या पलीकडे बघा, इकडनं तू कुठल्याही व्यवहार गोष्टीच्या गप्पा मारू शकशील, पण अंतर्यामी मात्र, मग अंतर्यामी तो आहे याची जाण म्हणजे ती विठ्ठलाची जाण आहे, परमेश्वराची जाण आहे. म्हणून ते तुळशी माळ घालायची असते. केवळ तुळशी माळ हे रूपकात्मक झालं रे, पण ही आपणच आपल्याला दिलेली एक कमिटमेंट आहे. खरंय. किती घातली तर मी ते काही चुकीचा विचार नाही केला पाहिजे, मी आचरण करू शकत नाही, मी वावगा वागू शकत नाही. मी इथं मुद्दाम एक रामायणातली गोष्ट सांगतो. राम जेव्हा रामेश्वरमच्या तिथं पूजा करायची होती त्याला, तेव्हा विद्वान पंडित कुठे मिळाला, तेव्हा त्यांनी रावणाला विद्वान पंडित म्हणून बोलले. बघा, शत्रू म्हणजे आपल्याच पत्नीला घेऊन गेलेला, पण रामाची सहिष्णुता किंवा विचार बघा कसे आहेत. त्यांनी रावणालाच पाचारण केलं असं अर्थात संदर्भातले पुराण किंवा ग्रंथ सांगतात. रावण आला, सगळं झालं, परत गेला, तर लोकांनी सांगितलं तू एवढा विद्वान आहेस म्हणून रामाने बोलवलं, तू सगळी पूजा केली, मग तू असं करू शकतोस ना, जर तुला सीतेला जर फसवायचंच असेल तर तू रामाचं रूप घे ना. तो म्हणला मी जर रामाचं रूप घेतलं तर मला रामासारखं वागावं लागेल. म्हणजे ते बंधन तुमच्यावर पडतं, तुमच्या मानसिकतेवर बंधन पडतं, तुमचे आचार विचार अंतर्बाह्य बदलतात. एक जाण आली की मी रामाचा झालो. जर मी रामच झालो तर वा. मला एक सांगा, हा प्रकार आहे त्या तुळशी माळेचा. तुळशी माळ घातल्यानंतर तुम्ही त्या आयुष्याकडे बघण्याची तुमची दृष्टीच बदलते. वारकरी होणं सोपं नाहीये. वारकरी होण्यासाठी स्वतःची जीवनशैली संपूर्ण बदलावी लागते. तुमचा अपपर भाव, उच्च नीचता, समाजात असलेली ही विषमता, या सगळ्या बाबतची तुमची मतं समान रेषेवर येतात. तो आणि मी वेगळा नाही. जे जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत, ही अवस्था जेव्हा होईल तेव्हा तुला गळ्यात माळ घालायचा अधिकार येईल. त्याच्या आधी मात्र मी आणि तू याच्यामधला भेद जर असेल तर तुला ती माळ घालून सुद्धा विठ्ठल भेटणार नाही रे देवा. आता आपण मायेच्या बाबतीत बोललो, बरोबर. पण जे आता परत पहिला जो प्रश्न होता की पंढरपुराला किंवा देवळात जाणं, किंवा देवाकडे जाऊन नमस्कार करणं, जसं आपल्या ह्याच्यात आपण देवळात जातो, मठांमध्ये जातो, इथे तिथे जाऊन आपण देवाला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर ही नक्की गोष्ट काय आहे का? की कारण का देव असं पण म्हणतो की मी प्रत्येकात आहे, मी प्रत्येक कणामध्ये आहे, मी प्रत्येकाच्या आत आहे. मग आपण देवळात का जातो? मला तुझ्या प्रश्नांचा रोग कळतोय. भक्ती म्हणजे नक्की काय असं तुला म्हणायचं. बरोबर. देवळात जाणं म्हणजे भक्ती का? भक्ती का? त्याचे पूजन करणं म्हणजे भक्ती का? किंवा अजून सर्वात ठाई परमेश्वर आहे हे बघणं म्हणजे भक्ती का? तर मी असं म्हणेन, भक्ती पाहता येते का? नाही. भक्ती असते. म्हणजे भक्ती ही काय झाली? भावावस्था झाली. देवळात जाणं, त्याचं पूजन करणं किंवा सर्वाठाई बघणं, सर्वाठाई परमेश्वर बघणं ही खूप मोठी उच्च अवस्था आहे. त्याच्यासाठी एकनाथ व्हावं लागतं नाही, त्यासाठी नामदेव व्हावं लागतं. मग एकनाथाने एवढं काशीवरून आणलेलं गंगाच्या त्या गाढवाला बाजूला नसतं, कारण त्याला त्याच्यामध्ये भगवंत दिसले. किंवा नामदेव ती जी
भाकरीवर तूप घालून देतो रे तुला खायला म्हणून कुत्र्याच्या मागे धावली नसते. ही उच्चतम अवस्था आहे सर्वाठाही प्रेम म्हणजे भगवंत बघण्याची. पण भक्तीच्या प्रकारामध्ये अनेक गोष्टी आहेत. कळलं? भक्ती काय आपण संदर्भामध्ये बोलू शकतो. नवविध भक्तीचं महत्व सांगितलंय वारकरी संप्रदायामध्ये किंवा इतर कुठल्याही संप्रदायामध्ये. आपल्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत वाचत आलो की ही नवविधा भक्ती असते. म्हणजे त्या भक्तीमध्ये तुमचं श्रवण आहे, स्मरण आहे, पूजन आहे, अर्चन आहे, सख्य आहे, आत्मनिवेदन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे संपूर्णपणे तुमच्या प्रत्येक कृतीच्या मागे भक्ती आहे असं ऑलरेडी डिफाईन झालेलं आहे. आपण फक्त म्हणतोय की भक्ती म्हणजे काय. भक्ती म्हणजे तू जे जे दररोज जे करतोस ती भक्तीच आहे. आता मी तुला सांगतो, आजचं वर्तमान घेऊया आपण. आपण आता वारीच्या या पिरियडमध्ये आहोत. आता या महाराष्ट्रामध्ये पावसाचा जेवढा जोर धरला, खरे जेवढी प्रचंड हानी आता चाललेली आहे, अगदी आपण जे म्हणतो मिसिंग लिंक हा ती मिसिंग लिंक सुद्धा पडली म्हणून हाहाकार करायला. पण तिथं 18-20 तास उभं राहून जे लोक कष्ट करून तुमचा जाण्याचा मार्ग सोडून देतात, खरंय. तो विठ्ठलापेक्षा मोठे नाहीत का? खरंय. ही भक्ती नाही का त्यांची? माझं म्हणणं ते आहे, ही भक्ती आहे. तुमच्या कर्म हीच खरी भक्ती आहे. मला एक सांगा देवा, असं कधीतरी झालंय का स्वतः कृष्णाने फक्त देवदेव करत बसलाय किंवा त्याच्या आराध्य जे काही त्याचे आराध्य असतील, कारण ते हरी आणि हर आहेत. हरीला बसतो आणि हरी जो श्रीकृष्ण आहे तो हराला बसतो. तो बसत बसलाय का असा? त्याने प्रत्येक वेळी कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. खरंय. आणि मला आज असं वाटतं की तुमचे सगळे वारकरी किंवा हे सगळेजण जेव्हा इथे येतात तेव्हाची सगळी यंत्रणा राबती. ती यंत्रणा नाही, ती भगवंतानी केलेलं व्यवस्थापन आणि प्रत्येकामध्ये तो स्वतःच असतो आणि तो तुमचं सगळं नियंत्रण. आज बघा ना, आज तुमच्या दरबारी जे राज्यकर्ते आहेत तेही धावून येतात. तुमचे जे नियंत्रण करणारे पोलिसांसारखे कक्ष असतात ते डॉक्टर धावून येतात, सेवा करणारे धावून येतात. तुमच्या सर्वसाधारण अगदी पाय दाबणारे, चपला शिवणारे, ही भक्तीचीच रूप आहेत की. भक्ती म्हणजे वेगळं काय आहे? भक्ती म्हणजे हेच की तुम्ही समोरच्यातला तो दैवत्व जे आहे, ते चैतन्य आहे, ते जाणणं म्हणजे भक्ती आहे. मी तुला अजून एक छान वर्तमानातलं उदाहरण सांगू इच्छितो. मी नेहमी म्हणतो की या सगळ्या ह्याच्यातनं देव दिसतो. मला एक सांग, तुकारामाच्या आवडीची गोष्ट सांगितली जाते. ती त्या विठ्ठलाचा म्हणजे थोडासा विरोध करत होते. विठ्या, काळतोंड्या वगैरे असं सगळं म्हणत होते. तू देवबाभळी हा नाटक बघितलंस का? हो हो. देवबाभळीच्या नाटकामध्ये तिची व्यथा, अंतर्व्यथा सगळी छान सांगितलेली आहे. तुकाराम विठोबाच्या भेटीसाठी त्या भंडाऱ्यावर बसलेत. ही मात्र संसाराच्या रगाड्यामध्ये इतकी निर्बजली आणि इतकी तोंड देते, ती तोंडाने विठ्ठलच म्हणत होती. म्हणून भंडाऱ्याला जाण्यापूर्वी सुद्धा त्या आवडीच्या पायातला काटा काढायला तो निर्गुण निराकार परमेश्वर धावून आला. मग त्याची भक्ती खरी का त्या तुकाराम बाबाची भक्ती खरी? ते सधळे गेले वगैरे हे नंतरचा भाग आले. पण आवडीसारख्या प्रपंचामध्ये रमलेल्या स्त्रीसाठी सुद्धा भगवंत धावून येतात. तिच्या संसारातले काटे बाजूला करतात. ही खरी भक्ती नाही. खरंय. खरंय. अजून तुला वर्तमानातलं छान होणे. मी प्रत्येक वेळी असं आपण इतिहासातली उदाहरण घेण्यापेक्षा आता वर्तमानातलं उदाहरण मी तुला देऊ शकतो. माझे मित्र आहेत, आपण सगळेजण जाणतो, शेखर साने स्वामींची चित्र काढतात. इतके मग्न होतात की त्यांच्या कुंचल्यातून कधी स्वामी स्वतःच चित्र काढायला लागतात ते त्याला कळत नाही. ही भक्ती आहे. मी देवळात जातो आणि बाहेर येऊन मी जर भ्रष्टाचार करत असेल तर ही भक्ती होईल? देवळामध्ये मुलांना आणि यांना शिव्या द्यायच्या नाही. मी देवळातून बाहेर येतो सगळे ते हार बिर असते ते घेतो. माझा पहिला लागला पाहिजे, हा माझी साडी पहिली नेसवली पाहिजे. ही भक्तीची रूप नाहीयेत, ही भ्रष्ट मानसिकतेची रूप आहेत. आणि आता होतं कसं, मला थोडंसं वाईट वाटतं नेहमी असं, जेव्हा आपण पंढरपूरचं दर्शन घेतो किंवा या वारीमध्ये जातो की मोठ्या अधिकाऱ्यांना पहिला मान मिळतो किंवा व्हीआयपी लाईन सोडतात. 38 तास 40 तास उभं राहून कुठलीही मनामध्ये आस न ठेवता त्याचा कळस दिसला तरी मला चालेल असं म्हणणारे भाविक, मला सांग त्याचा मान मोठा का एसी गाडीतून हेलिकॉप्टरवरून येऊन डायरेक्ट येणाऱ्या लोकांचा मान मोठा? भक्ती कशी शोधायची? भक्ती शोधायची हे या निर्मळ भावामध्ये. मग देव कोणाला भेटतो अशा वेळेस? जो माणूस
38 40 तास उभा राहिलाय, मला एक सांग, काय हेलिकॉप्टरने आलाय, VIP line ने? अतिशय सुंदर प्रश्न विचारला. कदाचित त्याचं उत्तर पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी तुला सांगू शकतो. या 38 तासात त्याला आधार देणारं कोण असतं? विठ्ठल. विठ्ठल असतो. उभे राहिलेल्या पायाचं सेवन करणारा, पादसंवाहन करणारा कोण असतो? विठ्ठल. विठ्ठल. त्याचं दुखलं भागलं. अनेक म्हातारे लोक आहेत, अनेक माझ्या वृद्ध स्त्रिया आहेत, त्यांना चालता येत नाही, कंबर वाकली आहे, किंवा अशा गरोदर स्त्रिया, किंवा एका छातीवर एक मुलं आहे, पोटात एक मुलं, अशाही स्त्रिया येतात. मग ह्या सगळ्यांची काळजी कोण घेतं? विठ्ठल. विठ्ठल भेटतो ना प्रत्येक ठिकाणी. हम्म. विठ्ठल काय प्रत्येक वेळी जर अशा स्वरूपात आला, त्याच्या कमरेवर हात ठेवलेला आहे, म्हणजे हातात पावा आहे, अशा पद्धतीने जर एखादा आला तर तुम्ही त्याला म्हणाल हे वेषांतर करून कोणतरी नटरंग आलेला आहे. तो नटरंग तसा येत नाही, तो तुमच्या रंगात भिजून येतो. तो श्रीरंग सगळ्यामध्ये असतो. तो श्रीरंग ओळखला तर कळतो की माझ्या बरोबर मी एकटा चालत नाही, तो मला आता धरून चालत आहे. तो हात धरून येत असतो, तो विठ्ठलच असतो. आधार देतो तो विठ्ठल असतो. सेवा करतो तो विठ्ठल असतो. विठ्ठल देवळात नाही, विठ्ठल हृदयात आहे. क्या बात आहे. आणि विठ्ठल हृदयातला सापडला की शेजारच्या मध्ये तोच विठ्ठल बसलेले हेही कळायला क्या लागतं रे. बात आहे. क्या बात आहे. विठ्ठल शोधायची गरज नाही, शोधायचं आहे कुठे आहे? मनामध्ये. मनामध्ये. म्हणून आपण असं म्हणतो, आता एक संदर्भ माझ्या म्हणजे मनामध्ये आला की ही जी वारी आहे ना, ही वारी पंढरपूरची वाट नाहीये, ती अंतर्मनामध्ये जाण्याची वाट आहे. ही सोपी दिलेली किल्ली आहे की तू रामकृष्ण हरी म्हण, जय जय विठ्ठल पांडुरंग हरी म्हण, तू या संतांचा जयघोष कर. संत हे सत्य आहे, आणि सत्य म्हणजे परमेश्वर आहे, आणि तो परमेश्वर म्हणजे विठ्ठल आहे. हे ज्याला कळलं त्याला वारी कळली. क्या बात. क्या ही बात. भक्ती आहे. बाकीचं हे काय पूजन अर्चन आणि बाकी सगळं दर्शन हे सगळं लाक्षणिक आहे, हे दिसणं दार्शनिक आहे. जी माणसं जातात, जी माणसं तिथं उभं राहतात, ती दर्शन घेतातच असं नाही, ते कळसाला पाहून परत येतात, जमिनीला हात लावतात आणि परत येतात. विठ्ठल भेटला. आणि आता तूच असं म्हणलास की कणाकणात विठ्ठल आहे, म्हणून तर प्रल्हादाला त्या खांबातून तो प्रकट झाला. किंवा आमचे सावतामाळे असं म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. मग जर त्याला या निसर्गातल्या अशा पद्धतीच्या याच्यामध्ये विठ्ठल दिसत असेल, तर वेगळी भक्ती करण्यासाठी मी भक्ती करतो असं म्हणण्याची गरज नाही. भक्ती ही अंतस्थ असते, ती स्त्रवते. जसं मातेच्या स्तनातून दूध आपोआप येतं, तशी ही भक्ती तुमच्या हृदयातून ओसंडून वाहत असते. तिला फक्त मार्ग द्या. तो मार्ग म्हणजे वारी आहे. आता विठ्ठलाच आपण बोलत आहोत, तर मग प्रश्न असा आहे की विठ्ठल हा विटेवरच का उभा आहे, आणि या मागची काय कथा आहे किंवा काय आध्यात्मिक अर्थ आहे, जर तुम्ही आम्हाला सांगू शकलात. वा, छान प्रश्न, चांगला आहे. विटेवरच का उभा? त्याची मुळामध्ये पुंडलिकाने त्याच्यासाठी तू उभा राहा म्हणून वीट फेकली. या गोष्टीकडे जेव्हा आपण बघतो, मगाशी आपला एक संदर्भ झाला बोलता बोलता की पुंडलिक हा तरुण वर्गाचं एक प्रातिनिधित्व करतो. तो खूप संसारामध्ये रमला होता, अतिशय, म्हणजे वासनेमध्ये म्हणा किंवा भोगामध्ये असं म्हणूया, अजून साध्या शब्दामध्ये वासना हा शब्द सुद्धा मी गौण म्हणेन, की तो इतका त्या संसारामध्ये लिडबिडला होता की आपल्या स्त्रीशिवाय दुसरी स्त्री त्याला, म्हणजे काय, त्या स्त्रीच्या आहारी गेला होता असं म्हणेन. अर्थात स्त्री सुद्धा एक रूपक समजूया संसारातल्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी. कुठल्याही स्त्री वर्गाला आपण इथे दोष देत नाही, कारण पुरुष आणि स्त्री हे एकाच स्वरूपामध्ये मी मानतो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या भावानुसार त्या गोष्टीकडे बघतो किंवा त्याच्या आहारी जातो. हा इतका आहारी गेला होता, म्हणजे संसारातल्या गोष्टींमध्ये त्याचं भान सुटलं होतं. आणि एक दिवस असाच तो वारी म्हणा किंवा अशा तीर्थयात्रेला जात असताना एके ठिकाणी गेला. त्याच्याबरोबर त्याची पत्नीही होती, आणि तो एका ठिकाणी आश्रमा ठिकाणी थांबला. तो आश्रम होता कुक्कुट मुनींचा. काशीकडे जायचा रस्ता विचारायचा होता त्याला. त्या आश्रमाच्या बाहेर तो उभं राहिला, तर एक साधा माणूस, म्हणजे आपण त्याला ऋषी म्हणतो, पण मग आपण साधा माणूस म्हणूया वर्तमानातल्या भाषेप्रमाणे, तो बसला होता. तेवढ्यात काय झालं, थोडीशी संध्याकाळ झाली आणि अत्यंत कुरूप अशा 3 स्त्रिया त्या आश्रमाच्या कुटीमध्ये गेल्या, म्हणजे आश्रमामध्ये गेल्या. हा बघत होता, भीती वाटत होती की एवढं कुरूप असलेलं रूप, 3 स्त्रिया एकदम या माणसाकडे कशा जात आहेत. तो म्हणजे असा धीर करून बघत होता, नक्की काय करतायत. त्या स्त्रिया आत गेल्या. त्यांनी काय केलं,
तो जो कुक्कुट ऋषी बसले होते त्यांच्या आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ केला, बसल्याची जागा स्वच्छ केली आणि त्यांना नमस्कार करून बाहेर आल्या. त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा नखशिकांत त्यांचा देह दिव्य झाला होता. याला इतकं आश्चर्य वाटलं की ही ही काय म्हणजे अजब आहे हे. आत्ता जाताना एवढ्या बेढ क्रूप अत्यंत अमंगळ अशा दिसणाऱ्या ह्या स्त्रिया एकदम मंगलमय कशा झाल्या, दिव्यरूपधारी कशा झाल्या. त्यांनी हात जोडले आणि त्यांना विचारलं की बा हे नक्की रहस्य काय आहे, तुम्ही कोण आहात. तेव्हा त्यातल्या एका स्त्रीने गंगेने असं त्यांना सांगितलं की आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. आमच्याकडं तुझ्यासारखे संसारात लिडबिडलेले जेव्हा लोक येतात, आंघोळ करतात, त्याच्यामुळे आम्ही मलिन होतो आणि जेव्हा ही आमची मलिनता परमशिगेला पोचते तेव्हा आम्ही या ऋषींच्या आश्रमात येऊन सेवा करतो आणि त्याच्यानंतर आम्ही निर्मळ होतो. ऋषींनी असं काय केलं असा प्रश्न या पुंडलिकाला पडतो. म्हणे त्यांनी आपल्या मात्या पित्याची सेवा केली. मात्या पित्याची सेवा करणं हे एवढं महत्वपूर्ण काम आहे की गंगा यमुना सरस्वतीला सुद्धा तुम्ही दिव्य दिव देहधारी करू शकता किंवा निर्मळ करू शकता. आजच्या पिढीने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मात्या पित्यांच्या सेवेला किती अलौकिक महत्व आहे. खरंय. आपण आज बघतो समाजामध्ये अनेक वेळा अनेक कारणांमुळे वृद्धाश्रम किंवा इतर दुर्व्यवस्था आहे, घरातल्या आई वडिलांना मान नाही किंवा त्यांच्याबद्दलचा सुसंवाद साधला जात नाही. पण या वारीच्या निमित्ताने म्हणा किंवा दैनंदिन असलेल्या पुराण कथेच्या संदर्भाने भगवंत आपल्याला काय सांगतात. स्वतः भगवंताने म्हणजे गणेशाने सुद्धा सांगितले, जर तुम्ही माता पित्यांना जर परिक्रमा केली तर पृथ्वी प्रदक्षिणासारखे इतकं अमोल महत्व जर त्याला असेल तर तुम्ही माता पित्यांच्या सेवेमध्ये स्वतःचा थोडासा वेळ द्यावं, थोडीशी चौकशी करा, त्याचं महत्पुण्य आहे. आणि वारीच्या निमित्ताने ही जेव्हा कथा सांगितली जाते तेव्हा तुमचे हे सगळे दोष निर्मळ करण्यासाठीची ही गोष्ट आहे. मग वीट कशाचा यावा, वीटच का दिली. पुंडलिकाला आपल्या वागणुकीचा वीट आला. त्यांनी माता पित्यांची सेवा करण्याचं ब्रीद उचललं आणि तो त्या सेवेमध्ये इतका मग्न झाला की त्याला ह्या संसारातल्या गोष्टीचा किंवा आकर्षणांचा मोह सुटला. आणि जेव्हा मोह सुटतो तेव्हा भगवंत येऊन दरवाजात उभं राहतात. आता तुझी जी काही गोष्ट आहे मायेची ती संपली. मुळात काय, वीट म्हणजे माया आहे, लक्षात घ्या. आणि भगवंत मायातीत आहेत, मायेच्या पलीकडे आहे. आता त्या मायेवर जेव्हा तुम्ही नियंत्रण ठेवता, तुम्ही तुमचे पाय ठेवता. विठ्ठल म्हणजे काय, तुमचं स्वस्वरूप आहे. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा तुमचं नियंत्रण येतं, संयमन होतं, विषयांवर सुद्धा तुम्ही नियंत्रित करू शकता. ते तुमच्या आधी पायाखाली म्हणजे त्याचा नाव निशाणच नाही, तुम्ही त्याच्यावर उभं राहता म्हणजे तुम्ही सगळं सनियंत्रित होतात. तेव्हा भगवंताचं दर्शन आहे. मग जेव्हा अशी निर्मळता येते मनामध्ये, मग असा विटलेला पण भगवंताकडे ओढला गेलेला जो असतो त्याला विठ्ठल दरवाजातून येऊन भेटतो. म्हणून विठ्ठल दरवाजामध्ये उभा आहे किंवा त्या विटेवर उभा आहे. पुराणात कथा आहे की ती इंद्र आहे, तो इंद्राला पायाखाली आहे. त्याची कथा सांगितली तर विस्तार जास्त होईल, मी त्याचं न सांगतो विटेचा अर्थ सांगतो की तुला वीट हा संयमाचा पाया आहे. वीट तुमच्या स्थिर मनाचे निदर्शक आहे. विठ्ठल म्हणजे ताबा आहे आणि विठ्ठल म्हणजेच तुझ्या विठ्ठलाच्या चैतन्याला उभं करण्याची ताकद म्हणजे ती विठ्ठल. म्हणून तो विठ्ठल विटेवर उभा आहे. इतकं सोपं नाही. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी फेकून देणं, त्याच्या आहारी न जाणं म्हणजे वीट आहे. आपल्याला वीट आला पाहिजे म्हणजे तो विटेवर उभा राहतो, म्हणून तो विटेवर उभा आहे. तर सर आजकाल जसं बघतोय आपण वारी आणि येण्यापूर्वी किंवा वारीच्या ड्युरिंग द वारी सगळं आपल्याला सोशल मीडियावर दिसायला लागलेलं आहे का. तर याच्यामध्ये काय काय लोक खरं भक्ती देवभावानी करत असतात, काय काय लोक सोशल मीडियासाठी कॉन्टेंट बनवत असतात. तर याच्यामधला फरक खऱ्या भक्तीचा आणि बनावी कॉन्टेंटच्या भक्तीचा कसा फरक करावा. हल्ली काय झालंय माहिती का मित्रा, सगळ्यांना ना एक तर प्रसिद्धी पाहिजे, खरं. आणि हल्ली सगळ्याच गोष्टीचं मार्केटिंग, तुमच्या भावनेचं सुद्धा मार्केटिंग आहे. ती भावना हल्ली चित्र, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा अनेक प्रकारांनी ती तुमच्या समोर सारखी लादली जाते. जेव्हा टीव्ही आला
तेव्हा त्याच्यामध्ये येणाऱ्या ऍडव्हर्टाईज बघून लोकांच्याकडे आकर्षितपणा करणं, आपले प्रोडक्ट विकणं हे चालूच होतं. भावना लोकांनी प्रॉडक्ट बनवलाय. कळलं का? भावनेला प्रॉडक्ट बनवलाय. अशा पद्धतीने तुम्हाला देव भेटणार आहे का? नाही. मुळामध्ये तुमच्या आंतरबाह्य वृत्तीमध्ये जर बदल पडला तर तुम्हाला इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर येण्याची सुद्धा गरज आहे का? नाही. अनेक वेळा मी आता बघतो, अनेकांना अनेक अनुभव सांगतात आणि हे झालं ते झालं, तो भेटला, तो आला, तो बोलला, त्यांनी सांगितलं. पण हे काय आहे? ही तुमची एक मानसिकता आहे आणि ती मानसिकता ही खरं वस्तुस्थितीमध्ये आमच्या अध्यात्माच्या मार्गामध्ये सांगतं का तुम्हाला आलेले अनुभव हे कोणालाही विदित करायचे नसतात. आता काय करतात, आता तुम्ही टेबलावर जरी बसला तरी त्याचा फोटो आहे. तुम्ही बर्थडेला गेलात की लगेच त्या केकचा फोटो आहे, जेवणाचा फोटो आहे, भेटल्याचा फोटो आहे, उभं राहिलं फोटो आहे, बसलोय फोटो आहे, निजलोय फोटो आहे, वर छत आहे त्याचा. हे काय आहे? हे 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 नाही. हे तुमच्या भावनांचं जे प्रदर्शन चाललंय हे खरं नाही. हे तुम्ही वास्तवापासून दूर जातात. तर तुम्ही नुसत्या चमकणाऱ्या दिसणाऱ्या जगामध्ये भांबवलेल्या आहात. आपल्याला जर वारीचा विषय घ्यायचा असेल तर आपल्याला कशासाठी भगवंताकडे जायचंय? हे अशा कंटेंट दाखवून भगवंताकडे जायचं नाहीये. मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी परवाच वाचली आमच्या एका वारीच्या पुस्तकामध्ये की वारीसाठी चालणारा माणूस होता, म्हातारा होता. आणि मग तो जाता जाता एक रोल्स रॉइस आली आणि त्याला म्हणे, अहो बाबा वारीला चालला, गाडीत बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. पहिलं तो त्याने नाही म्हणलं, नाही नाही त्या निमित्ताने तुम्ही आमच्या गाडीत बसाल वगैरे. बोलता बोलता चर्चा सुरू झाली, तुम्ही वारीला कशाला जाता? म्हाताऱ्याने उत्तरच दिलं नाही, काहीच नाही, नुसते हसले. बरं, इतर चौकशा झाल्या, प्रपंचातल्या गोष्टी झाल्या. पुढे गेल्यानंतर त्या गाडीचं एक टायर बसलं. मग त्या माणसाने तिथंच गॅरेजमध्ये हवा भरण्याचं जे केंद्र होतं तिथं नेलं आणि तिथं हवा भरली. गाडी चालू झाली, परत छोट्याशा गप्पा सुरू झाल्या. म्हात्याने विचारलं, आता तुम्ही तिथं हवा भरायला का गेलात? म्हणजे त्याच्याशिवाय चालणार कसं म्हणे आम्ही? गाडी चालवायची जर असेल तर ती हवा भरली गेली पाहिजे. हा म्हणले, देवा तुम्ही या म्हाताऱ्याला प्रश्न केला की तुम्ही पंढरपूरला का जाता? आमच्या जीवनाची जी हवा आहे ना तो विठ्ठल आहे, तो प्राण आहे आमचा. आणि तो प्राण जेव्हा आम्हाला पुन्हा प्राणामध्ये आमच्या मिसळतो तेव्हा आमची जीवनाची गाडी जी आहे ना, तुमची रोल्स रॉइस नाही, आमची पायाची वारी आहे ना ती चालू राहते. कंटेंट मधला फरक हा असायला हवा. ही वास्तवता आहे. खरी भक्ती ही आहे की दार्शनिक भक्ती काही कामाची नाही. लोकांनी प्रत्येक गोष्ट हल्ली विकायला काढली, त्यामुळे हे विकणं आहे. स्वतःलाही विकलंय, हे स्वतःला विकलंय. आपली सगळी तत्व, आपली संस्कृती, आपली सगळी गोष्टी ह्या पद्धतीने एक प्रकारे प्रदर्शनीय वस्तू करून ठेवलेली आहे, जी वस्तुस्थितीमध्ये संतांनी कधीच केलं नाही. कुठल्या संतांच्या वेळेस नशीब आपलं की इंस्टाग्राम नव्हता, युट्यूब नव्हती. काय झालं असतं हा, काय झालं असतं? संतांचं सगळं आयुष्यच बदलावं लागलं असतं संतांना. कारण संतांच्या बसत्या उठत्या प्रत्येक गोष्टीचे सीसीटीव्ही लावल्यासारखं सगळ्या लोकांनी बघितलं असतं. पण आता बघितलं सीसीटीव्ही मध्ये कशा पद्धतीने लोक वागतात हे सगळं निदर्शनास येतं. आपण इतके म्हणजे आपल्या संस्कृतीला विसरून चाललेलो आहोत, म्हणून प्रत्येक ठिकाणी हल्ली सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, कारण माणसाचा माणसावर विश्वास नाही. तर अंदाज आहे, जर आता आपण ज्ञानेश्वरांच्या शतकात असतो आणि ते इंस्टाग्राम असतं, तुकारामांचे पण आहेत, सपोज हे सगळे आपण इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर असतो, तर काय घडलं असतं? आताचा जो एकटेपणा आलेला आहे ना लोकांना, आज बघा, आज तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, पिढी सक्षम आहे, पण मिनी मायक्रो या सगळ्या सेकंदाचा ते विचार करत आहेत. पण अस्वस्थता किती आहे मनामध्ये, एकटेपणा किती आहे, कुटुंबाशी संवाद आहे का, कुटुंबाच्या बद्दल वेळ आहे का? उलट दुसरं म्हणतात ते, अरे यार इतना टेन्शन आहे ना आजकाल, मिळताही नाही. कारण दिवसाची रात्र झाली आणि रात्रीचा दिवस झालेला आहे, कळतच नाही. जरी संतांच्या काळामध्ये हे इंस्टाग्राम किंवा हे असतं तर लोक ज्या समाज जागृतीसाठी त्यांना पायीवारी करावी लागली ती कदाचित करावी लागली नसती. आणि ही वारी प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाने आपल्या युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर बघितली असते आणि फॉलो केली असती. कारण ते सत्य आहेत म्हणून ते संत आहेत.
तसं झालं असतं तर खूपच उपकार झाले असते. आता ते नाही तरी त्यांच्या उपकाराची मर्यादा अमर्याद आहे. खरंय. त्याच्यामुळे पण तर मी परत तसं म्हणेन की आपण भाग्यवान आहेत. निदान त्या निमित्ताने ग्रंथ वाचायला लागलो, त्याचा फील घ्यायला लागलो, नाहीतर ती जी भावना आहे ना आपलेपणाची ती निर्माण झाली नसती. काय आहे, तू आता जे बोललोयस ते AI शी संबंधित आहे असं मी म्हणतो. याला काय आहे, याला बुद्धी द्यावी लागते. या कंटेंटला बुद्धी द्यावी बरोबर. लागते. भक्ती बुद्धीतूनच येते. कळलं का? ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई, मीराबाई, अजून काय असतील नसतील ते सगळे जण हे तुम्हाला तुमच्या आतून निर्माण होणाऱ्या भावाला निर्माण करतात, प्रवृत्त करतात. ते तुम्हाला सांगतात की तुझ्या हृदयामध्ये ज्याचं स्थान आहे तो विठ्ठल आहे, तू त्याला जाण. या अशा पद्धतीने कंटेंट दाखवून कोणाच्याही मनात विठ्ठल जागणार नाही. त्याला वारकरी बनावं लागेल, गळ्यात माळ बंधनाची घालावी लागेल, प्रेमाचा धागा त्याच्या हातात बांधावा लागेल आणि मुखाने विठ्ठलाचं नाव घेत चालावं लागेल. तेव्हा हृदयातला विठ्ठल जागा होईल, हृदयातली भक्ती जागेल. तिला या अशा इंस्टाग्रामची आणि युट्यूबची गरज नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटचा प्रश्न या पॉडकास्टचा. जर आता आपल्या समोर विठ्ठल माऊली प्रकट झाली तर, आणि ते म्हटले तुम्हाला की माझ्याकडे एक काहीतरी मागू शकतोस, तर काय मागाल त्यांच्याकडे आणि का मागाल? हा विचारात टाकण्यासारखा प्रश्न निश्चित जरी असला तरी त्याचं उत्तर सोपं आहे. आपण एक साधा विचार करू. प्रश्नाचं उत्तर मी देईनच शेवटी, नाही याच्यातला भाग नाही. जेव्हा केव्हा तुम्ही देवळामध्ये जाता तेव्हा तुमच्या मनामध्ये काही निर्माण होतं का? काही मागणंच लागत नाही. हो. जेव्हा भगवंत मूर्त स्वरूपात आहेत तेव्हा सुद्धा तिथं जाऊन तुमच्या मनामध्ये आवेगच निर्माण होत नाही. बरोबर आहे. आता आपण अनेक पुराण कथांचा संदर्भ जर घेतला तर प्रत्येक वेळी भगवंत जेव्हा साक्षी रूपाने, साक्षात सगुण रूपाने, साक्षी म्हणण्यापेक्षा साक्षात जेव्हा समोर उभं राहिले तेव्हा ते भक्त दिपून गेले, वेडे झाले, मनाची अवस्था शून्य झाली आणि त्यांनी काहीच मागणं केलं नाही. त्यांनी फक्त एकच मागणं केली जे तुकाराम म्हणतात, हेची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. माझ्या समोर जरी विठ्ठल आला, माझ्या समोर जरी नारायण आला तर मी त्याला काय म्हणेन, तुझा विसर पडून देऊ नकोस. तुझा विसर पडला तर मला जगताच येणार नाही, कारण तू माझा प्राण आहेस, तू माझा विसावा आहेस, तू माझा श्वास आहेस. मग मी श्वासाला विसरलो तर मी जगीन कसा? मग जर साक्षात समोर आला तर मी माझा राहीन का? मी त्याचा होईन. कारण तो जेव्हा येतो तेव्हा तो काय तुम्हाला एकटं सोडत नाही, तो त्याच्यामध्ये सामावून घेतो. म्हणजे माझं त्याचं मागणं उरतच कुठं? मी, तू हा विचार संपला. म्हणून या वारकरी पंथांचा अतिशय सुंदर नावामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ही जी परंपरा आहे ही काय सांगते? हे साक्षात दर्शन तुकारामच आहे, सदय गेलेत त्याच्यासाठी. निवृत्ती पत्करा संसारामध्ये, निवृत्ती पत्करलीत की ज्ञानाचा मार्ग मिळेल. ज्ञानाच्या मार्गानेच तो सोपान सापडेल जिथं मुक्ता बसलेली आहे. मुक्ता तुम्हाला सांगेल की तो एकनाथ तुझी वाट पाहत आहे, पण त्या एकनाथाला भेटायचं असेल तर तुला नाम हाच देव आहे हे कळायला पाहिजे. म्हणून तुझ्या मुखामध्ये त्याचं नाम येऊ दे. जेव्हा तुझ्या मुखामध्ये त्याचं नाव येईल तेव्हा तू का राम ही अवस्था होईल आणि तू एकटा राम नाही, मी सुद्धा राम आहे याची जाण तुला होईल. आणि मग पुरेल काय? एकच ब्रह्म झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. पांडुरंग हरी, अजून काय हवं तुला बाळा? नाही, हीच वारीची खरी सत्यता आहे की मला त्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम होऊन त्याच्याकडे जायचं आहे. मी सगळं विसरून जाणार नाही, मी काही मागणारच नाही, मी त्याच्यात विलीन होऊन जाईल. वा, नाही फार छान झालाय सर पॉडकास्ट. घाटपांडे सर, तुम्ही पण नक्की, आता वारी सुरू झाली आहे, आपल्या परीने आपल्या प्रयत्नांनी जसं आपल्याला हवं आहे तर तसं त्याप्रमाणे, जसं सरांनी सांगितलं तसं आपण वारीचा अनुभव घेऊ शकतो, वारीमध्ये भाग घेऊ शकतो, मदत करू शकतो. तर नक्की मदत करा, नक्की वारीचा अनुभव घ्या. आणि जर तुम्हाला काही छान छान अनुभव आले असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. तर एकदा त्यांना कॅमेरामध्ये बघून तुमचं एक थोडंसं मनोगत सांगू शकतात वारीसाठी? वारी हा जीवनाचा अनुभव आहे हे आपण आता चर्चेदरम्यान बघितलं.
वारीचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला वारीतच जायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या आयुष्याला वारीची जीवनशैलीमध्ये बदला. ती जर बदललीत तर तुमच्यामध्ये आपोआप हा निर्लस भाव तयार होईल. तुम्ही सेवाभावी व्हाल. तुम्ही प्रत्येकासाठी काही ना काही करण्याची तुमची तयारी होईल. मुळामध्ये वारीची संकल्पना हीच आहे जी आपण मगाचपासून चर्चेमध्ये घेतली. वारी हा समानतेचा पूल आहे. तुम्ही समान वागा, माणुसकीला प्राधान्य द्या, माणूस म्हणून जगायला शिका. आणि ते जर शिकायचं असेल तर हे मोठं विद्यापीठ आहे होय, जिथं अनुदान लागत नाही, खरंय. किंवा हे मोठं कॉर्पोरेट क्षेत्र असं आहे जिथं लॉग इन लॉग आउट नाही आहे. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. म्हणजे तुम्ही त्याचे एक बनून जाता, तुम्ही वारकरी बनता. मित्रांनो, या काय बोला याच्यामुळे वारीच्या संदर्भामध्ये आपण सगळ्या गोष्टी ऐकल्या, प्रयत्न केला की वारी आपल्याला कशी समजेल. तुम्ही आवर्जून हा चॅनल बघा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन येणाऱ्या कल्पनांना आपण चर्चेमधनं कसे प्राधान्य देऊ, सोडू आणि अजून छान गप्पा कशा मारू याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.